नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिलीची एक सुंदर कविता, आला पाऊस आला। ही कविता आहे शांताबाई शेळके यांनी लिहिलेली। चला तर मग ऐकूया आणि मजा करूया। आला पाऊस आला, पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। पाऊस वाजे धडाड धूम, धावा धावा ठोका धूम। पाऊस वाजे धडाड धूम, धावा धावा ठोका धूम। धावता धावता गाठले घर, पड रे पावसा दिवसभर। धावता धावता गाठले घर, पड रे पावसा दिवसभर। पड रे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून। पड रे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून। आता मुलांनो, या कवितेचा आपण भावार्थ बघूया। या चित्रामध्ये मुले खेळत आहेत। मुले खेळत असताना पाऊस पडायला लागला आणि पाऊस कसा आला तर पाऊस आला सर सर सर। म्हणून मुले एकमेकांना सांगताय की पाऊस पडतो सर सर सर, घरी चला रे भर भर भर। आता पाऊस पडायला लागलाय, सगळ्यांनी भरभर म्हणजे लवकर लवकर घरी चला, घरी जाऊया। पाऊस वाजे धडाड धूम, धावा धावा ठोका धूम। तुम्ही कसं पाऊस पडल्यानंतर घरी धूम ठोकता, तसंच या कवितेमध्ये मुलं एकमेकांना सांगतायत पाऊस आता खूप जोरात यायला लागलाय। धावता धावता गाठले घर, पड रे पावसा दिवसभर। जोरात पाऊस आल्यानंतर मुलांनी कुठे धूम ठोकली? आपल्या घरी। ते कुठे गेले? आपल्या घरी। आणि सगळे एकत्र म्हणायला लागले, पड रे पावसा दिवसभर। आता तू दिवसभर पड। पड रे पावसा चिडून चिडून, आईच्या कुशीत बसलो दडून। इथे हा मुलगा म्हणतोय की पावसा तुला चिडून चिडून जितकं चिडायचंय तितकं चिड आणि तितक्या मोठ्याने पड। मी तर माझ्या आईच्या कुशीत बसलो आहे। कसा बसलो आहे कुशीत? दडून। आईच्या कुशीत बसल्यानंतर तुम्हाला भीती वाटते का? नाही ना? तसंच तो मुलगा त्याच्या आईच्या कुशीमध्ये गेल्यामुळे त्याला आता भीतीच वाटत नाहीये। म्हणून तो पावसाला म्हणतोय की पावसा तुला जितकं चिडायचं तितकं चिड, जितका मोठा यायचं तितका ये, मी तर माझ्या आईच्या कुशीत आहे। मग मुलांनो, कशी वाटली कविता? आवडली ना? आणि पावसात खेळायला, आईच्या कुशीत बसायला खूप मज्जा येते की नाही? अशा छान छान कविता आणि गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसह। बाय बाय। Do you like our videos? If yes, then like, share and subscribe. Thank you.